आखाती देशामध्ये जो युद्ध सुरू होतं त्या दरम्यान जर बघितलं गॅस, पेट्रोल, डिझेल याची टंचाई जाणवत होती. त्यामुळे जर अनेक नागरिकांना याचा अडचणीचा सामना करावा लागला, तसं व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणी समोर जावं लागलं आहे. त्यावेळेस जर बघितलं तर अनेकांनी लाकडी भट्ट्यावर आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र सध्या परिस्थिती घरगुती गॅस सुरळीत असून पेट्रोल, डिझेल सुरळीत आहे. मात्र सध्या व्यावसायिक गॅस जे आहे तर त्यांच्यावर परिणाम जाणवत असल्याचं चित्र आहे. सध्याची जे तुटवडा जाणवत आहे त्या गॅस व्यावसायिकावर आहे. सध्याची परिस्थिती जर बघितलं आपण बघू शकतो. सध्या जर बघितलं हॉटेलला नाश्ता सेंटर असतो, तसेच खानावळ असतो, तसेच मोठ्याल्या हॉटेल असतो, या ठिकाणचं जर बघितलं तर याच्यावर म्हणजे यांना जो व्यावसायिक सिलेंडर लागतो त्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे दरात त्यांच्या नाश्ता सेंटर असो, खानावळच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या परिस्थिती जर बघितली आपण तर हे बघू शकतो आपण, जर यांना लाकडी भट्ट्याचा जास्तीत जास्त वापर या हॉटेलीमध्ये होत असल्याचं चित्र आहे सध्या. मात्र खानावळमध्ये हे लाकडी भट्ट्याचा वापर कमी होताना दिसत नाही, कारण की लाकडी भट्ट्याशिवाय गॅसवरच त्यांना मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागते. त्यामुळे आता व्यावसायिक गॅस जे आहे तर सरासरी दोनच गॅस मिळत आहे. सध्याची परिस्थिती जर बघितलं तर या गॅसच्या दरात जर बघितलं तर 1380 रुपये वाढ झाली आहे. जवळपास 3145 रुपयाला हे गॅस सिलेंडर मिळत आहे. त्यामुळे व्यावसायिकाच्या जे व्यापार आहे त्याच्यावरही परिणाम झाल्याचं दिसून येते. सध्या आपल्यासोबत व्यावसायिक येतात, हॉटेल व्यावसायिक, त्यांच्याकडून जाणूया नेमकी काय परिस्थिती या गॅस दरामुळे. परिस्थिती म्हणजे खूप निकट परिस्थिती आहे. कारण काय एवढं की आता सिलेंडर काय भेटून नाही राहिले. महिन्यात 1-2 सिलेंडर भेटायले, त्यात बी 1840 रुपयाचा तिसऱ्या महिन्यापर्यंत सिलेंडर होता. आता 3145-50 रुपये सिलेंडर झाला तर 1300-1400 रुपये वाढ म्हणजे कुठे कुठे खूप मोठा वाढ आहे. एवढा मोठा वाढ वाहन सहन करत नाही आम्ही बी, कारण काय एवढं दुकानदारी परिस्थिती खराब आहे आणि लाकडाच्या भट्ट्यावर काम चालू आहे पूर्ण इंधनवर. त्या हिशोबान म्हणजे खूप मोठी अडचण झालेली आहे सध्या सिलेंडरची, आणि 1300 रुपये म्हणजे खूप मोठी किंमत आहे ना आमच्याकडे. नक्कीच सध्याची परिस्थिती अशी आहे. आता गॅसचे दर वाढले, मात्र आता तुमच्या व्यावसायिक जे आहे नाश्ता सेंटर त्याच्यातले दर काय परिस्थिती आहे? दर म्हणजे पहिले काय होतं, पहिले आम्ही 15 रुपयात समोसा जर देत होतो त्याच्यावर दही रस्सा वगैरे टाकून, तर आता आम्ही कुठे कुठे 20 केला. पण 20 करून बी आपण किती वाढवावं, गिऱ्हाईकाजवळून किती पैसे शिल्लक घ्यावं, कारण काय एवढं महागाई वाढवायली, आज तेल साखरे आहे ते सर्व वाढायला, आणि त्यात सिलेंडरची मार एवढी मोठी लागलेली आहे की ते डायरेक्ट दाम दुप्पटच झाले. कुठे कुठे 1800 रुपयाचा सिलेंडर आज 3200 रुपये 3300 रुपये झाला, म्हणजे कुठे कुठे भाव दुप्पटच झालेले आहे. त्या हिशोबाने आम्हाला अडचणी यायली खूप मोठी, आणि लाकडाच्या भट्ट्यावर खेळ चालू आहे. अजून याच्यात जर दरात वाढ झाली या गॅसमध्ये तर काय परिणाम होईल हॉटेल व्यवसायावर? परिणाम म्हणजे खूप भयंकर परिणाम आहे. जर असं जर झालं तर आपण किती वाढवावं किती घ्यावं, त्यापेक्षा आता आपण बंद करून आपल्या घरी राहावं, स्वतःच्या घरी, मग ते काय प्रॉब्लेम नाही. कारण काय आता 3200 रुपयाचा सिलेंडर सध्या आहेच, आणि त्यात पण आणखीन भाव वाढले तर कुठे कुठे म्हणजे बिकट परिस्थिती आहे. दुकानदारी चालवणं एवढं अवघड आहे, शक्य नाही एकदम. तुम्हाला किती गॅस भेटतात महिन्याला? दोन दोन एक गॅस? किंवा दोन. पहिले मधात तर भेटतच नव्हते, पूर्णपणेच बनवते, पण आता नेमकंच त्यांना सही सिक्के वगैरे घेतले, त्या हिशोबाने आम्हाला 1 किंवा 2 भेटतात. पूर्वी किती लागत होते गॅस समजा? तसे आम्हाला महिन्यातले 10-12 सिलेंडर 15 सिलेंडर लागत होते, कधी 10 लागत होते कधी. कारण काय आमच्या व्यवसायामध्ये तिकडे वरी आमचा खानावळ आहे, तो आज 2 महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. खानावळ बंद आहे, कारण काय ते भाज्या वगैरे सर्व गॅसवरच तयार होतात. हे खालचं आहे म्हणून आम्ही याच्या इंधनावर काम करायलो. बाकी जे फ्रायची भाज्या आपण बनवतो तो 100% गॅसवरच राहतात, आणि गॅस काय भेटून नाही राहिला. ते 2 महिने झाले 100% लॉकडाऊन आहे आमच्यासाठी. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे हॉटेल व्यावसायिक, ज्यांनी सांगितले की गॅसचे दर जसे जसे वाढत जातील तसे जे नाश्ता सेंटरमधले दरही वाढत जातील. मात्र याच्यात दरात किती वाढवावी, कारण की याच्यात दर वाढले तर ग्राहक येणार नाही आणि त्याच्यातून यांना उत्पन्न मिळणार नाही. त्याच्यामुळं जे परिस्थिती येणाऱ्या काळात जर गॅसचे दर वाढत गेले तर यांचा व्यवसाय हे ठप्प पडण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितले आहे. कॅमेरामन साजनसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.